आज भगवा कट्टा केसरी मैदान पार पडले आणि त्यात आज फायनलला राहिले बघू शकता आपण. आता सध्या गुलालात राहिले आणि आपल्या सोबत देगावचे प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि सगळे आयोजक आहेत. त्यांचा ग्रुप आहे. सोन्या काय सांगशील आज पहिल्यांदा वासरानं आपल्यात कमाल केली आज? आनंद तर आहेच. आज वासराचं चौथं मैदान आहे. चौथ्या मैदानात 4 नंबरचा मानकरी झालाय. त्यामुळे आनंद हाच आहे. बरं, आज कुणावर नियोजन झालं होतं, कसं काय? आज वजीर होता, इथला कोडोलीतलाच वजीर होता. अचानक नियोजन झालं, गाडी चांगली पडली, 4 नंबर झाला. मला वाटतं मैदानात आतापर्यंत म्हणजे सगळ्या दिवसभर झालं नंदी सगळ्यात छोटा वासुर आहे आणि आज फायनलला राहिले सगळ्यांचं नजरात त्याने त्याच्यावर घेतलं. काय सांगशील आज? काय झाले, मागच्या मैदानात इतका फेमस झाला होता की एवढ्या लहान वयाचा आणि सुट्टा म्हणजे रडत न सर्जाच्या सेमीत पडला. टाटा ती गाडी हे क्वार्टरला राहिला आणि ते फायनलला राहिला. तेव्हा ज्या वासराची एवढी चर्चा झाली. हा, आणि आज तर सुट्टा सेमीत आला. त्याचं वय किती आहे? त्याचं वय आता 12 महिने. मैदानात कुणाच्या नावाने पळतो? ग्रुपचं नाव सोन्या ग्रुप देराव देगावचाच आहे सर. संग्राम त्यात पाऊल ठेवले थोडक्यात म्हणावं लागेल. आमचा एक मोठा बैल आहे सनराव म्हणून. त्याच्याच आशीर्वादाने ही सगळी बैल पळतात. सर्जा पळतो, ह्यो पळतो, स्वामी आहे. एवढा छोटा नंदी पळतोय, मागणी झाली असेल की? मागणी तर झाली आज, अजून आपलं द्यायचं असं नाही. पळतोय म्हणून आपण अजून नाही द्यायचं असं ठरवलं. ड्रायव्हर कोण होते आजच्या गाडीवरती? बच्चन असतो तुमच्याचा. एवढं लहान मैदानापासून असतो. ड्रायव्हर पण बघू शकता आपण. ड्रायव्हर काय वासराची कमाल केली म्हणजे तुझा चेहरा चर्चेत आला पाहिजे, कारण एवढं वासरू एक छोटं पळवणं याच्या मोठ्या मैदानात नॉट जोक. काय सांगशील आजचा? त्या पहिल्या अड्यापासूनच आपण पळतो. त्याला पण पहिला सोडला पुढे आपण पळवतो. कसं आहे पळ, कसा सांगशील तू आज? काय ती पळ एवढं पळवते, जेवढे त्याला हात लावल तेवढे ती पळते. ड्रायव्हरचं कुठलं गाव आहे? तुमचं कुमट्यात आहे का? कधीपासून या शहरी क्षेत्रात आहे? 2-3 वर्ष झाली. होय, तरी साधारण वय काय तुमचं? 18 वयाचं आहे बघा. एवढं लहान वय आहे तरी ड्रायव्हर पण आदत आहे. आदत ड्रायव्हर आणि आदत वासराने आज डावीनं बी आपण फेरा काढलाय, पण त्याची हाणायची वेळ झाली ना, उजवीनच बाहेर कुठं ग्रुपचं एवढं नाव करते सोन्या. काय सांगशील आज? ग्रुपची आता बैल पाहत्यात म्हणून नाव होतंय. ह्यो पळतोय सर्जा जाल तिथं फायनलला राहतोय. त्याच्या सट्टा भाऊ आहे ह्यो. त्याच्याच पावला पाय ठेवून ह्यो बी जाल तिथं फायनलला राहतोय. कुठे घेतले वासरू? ह्यो निरा बारामती. बारामती हा, गडदरवाडी. सर्जानी सट्टी भाऊ आहेत. गटाला किती पावलं आपला? 41 मध्ये. सेमीला किती? 7व्या सेमीत. 2 नंबर. समजा जर आता पळतोय म्हणले तर चर्चा होणार, लावायला दिसते. आमच्या मुलाखतीद्वारेपर्यंत भरपूर बैलगाडी मालकापर्यंत तो पोहोचणार आहे. पण पायऱ्यासाठी फोन असतील किंवा जर खरेदी किंवा विक्री करायची असेल तरी देखील तुम्हाला फोन येणार. तर कुणाला कॉन्टॅक्ट करायचा ना? फोन रोजच येतात. पण तुम्हाला मुलाखतीद्वारे नंबर सांगायचा, कुणाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा? 93 077 96 या नंबरला कॉल करायचा. माझा नंबर आहे स्वतः. तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्कीच जास्त काय वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. नक्कीच तुम्ही जे तुमचा हा ग्रुप वासरे घडवतोय आणि निकालात पण असंच गुलाल राहतंय. ही तुम्हाला शुभेच्छा असेल. प्रत्येक तुम्हाला गुलाल देतील ही तुम्हाला शुभेच्छा.